नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण अशा एका अद्भुत, चमत्कारिक आणि भक्तांच्या हृदयात सदैव वसलेल्या महापुरुषाबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ, ज्यांचे नाव घेताच मनाला शांतता लाभते, ज्यांच्या स्मरणाने भीती दूर होते आणि ज्यांच्या कृपेने अशक्य गोष्टीही शक्य होतात. तेच आपल्या सर्वांचे आराध्य स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ही केवळ वाणी नाही, तर ती लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देणारी, धैर्य देणारी आणि आशा निर्माण करणारी दिव्य शक्ती आहे. जेव्हा जीवनात अडचणी येतात, संकट डोक्यावर येतात आणि सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा हीच वाणी आपल्या मनाला उभारी देते. स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे त्यांच्या दिव्य अवताराची आठवण करून देणारा दिवस. हा दिवस केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर तो श्रद्धा, विश्वास आणि गुरुभक्तीचा उत्सव आहे. या दिवशी भक्त स्वामींचे नामस्मरण करतात, त्यांच्या चरणी नतमस्तक होतात आणि त्यांच्या कृपेची अनुभूती घेतात. हा दिवस आपल्याला शिकवतो, अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी घाबरायचं नाही, श्रद्धा आणि विश्वास कधीही सोडायचं नाही आणि गुरुच्या आश्रयाला सदैव राहायचं. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नाहीत, ते एक अनुभव आहेत, एक शक्ती आहेत आणि भक्तांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे गुरु आहेत. आजच्या या प्रवासात आपण त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या चमत्काराबद्दल आणि त्यांच्या दिव्य उपदेशाबद्दल सखोल माहिती जाणून घेणार आहोत. तर चला मग स्वामी समर्थांच्या नावाने या पवित्र प्रवासाची सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ कोण होते हा प्रश्न जितका सोपा वाटतो तितकाच तो गूढ आणि गहन आहे. कारण श्री स्वामी समर्थ हे केवळ एक साधे संत नव्हते, ते एक दिव्य शक्ती होते, एक अवतार होते. असं मानलं जातं की दत्तात्रेय यांचे अवतार होते, ज्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची त्रिमूर्ती एकत्र आहे. त्यांच्या जन्माबद्दल ठोस माहिती आजही उपलब्ध नाही. कोणत्या ठिकाणी ते जन्मले, कोण होते त्यांचे आई वडील, हे सर्व आजही एक रहस्यच आहे आणि कदाचित हाच त्यांच्या दिव्यत्वाचा पुरावा आहे. असे म्हणतात की ते अचानक प्रकट झाले, जणू काही परमेश्वरानेच त्यांना पृथ्वीवर पाठवलं. ते अनेक वर्ष संपूर्ण भारतभर फिरत राहिले. हिमालयापासून दक्षिण भारतापर्यंत ते विविध ठिकाणी ते दिसत असत. पण शेवटी त्यांनी आपलं वास्तव्य केलं अक्कलकोट या पवित्र भूमीत. अक्कलकोट ही एक केवळ जागा नाही, तर ती लाखो भक्तांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे. तेथे बसून स्वामी समर्थांनी हजारो भक्तांचे जीवन बदलले. त्यांचा स्वभाव कधी शांत, कधी रागीट, पण अंतःकरणाने ते अतिशय करुणामय होते. ते बाहेरून कठोर वाटायचे, पण आतून ते प्रेमाचा अथांग सागर होते. ते कोणालाही नाकारत नसत. गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही धर्माचा असो, सर्वांसाठी त्यांचे एकच उत्तर असायचं, कृपा आणि मार्गदर्शन. ते नेहमी सांगायचे, देवावर विश्वास ठेवा, सर्व काही योग्य होईल. स्वामी समर्थांचे जीवन आपल्याला शिकवते की खरा गुरु हा शरीरात नसतो, तो आपल्या श्रद्धेत आणि विश्वासात असतो. स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे केवळ एक दिवस नाही, तो एक अनुभूती आहे, एक ऊर्जा आहे, एक दिव्य स्पंदन आहे. या दिवशी पृथ्वीवर प्रकट झाली ती केवळ एक व्यक्ती नव्हती, तर ती होती करुणा, कृपा आणि शक्तिमूर्तीची श्री स्वामी समर्थ. विचार करा, जेव्हा भक्त अडचणीत असतो, जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा कुठून तरी एक आशेचा किरण येतो. तो किरण म्हणजे स्वामींची कृपा. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपण कधीही एकटे नाहीत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ही एक केवळ वाणी नाही, तर ती एक वचन आहे, एक आधार आहे. स्वामी समर्थांचा प्रकट दिन आपल्याला शिकवतो, श्रद्धा, देवावर आणि गुरुवर अढळ विश्वास ठेवा, समर्पण, आपल्या चिंता, दुःख गुरुचरणी अर्पण करा, सकारात्मकता, प्रत्येक संकटामागे काहीतरी चांगलं दडलं आहे, आणि आत्मबल, स्वामींच्या नावाने मनाला शक्ती मिळते. आपल्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपल्याला कुणाची तरी साथ हवी असते, कोणी तरी जो निस्वार्थपणे आपल्याला समजून घेईल आणि आपल्याला उभं राहायला शिकवेल. स्वामी समर्थ हेच ते आईसारखे जपतात, वडिलांसारखे मार्गदर्शन करतात आणि गुरुसारखे आयुष्य घडवतात. म्हणूनच भक्तांसाठी हा दिवस खूप खास असतो. भक्त मोठ्या श्रद्धेने या दिवशी साजरा करतात. स्वामींची पूजा, आरती, ओम श्री स्वामी समर्थमय या मंत्राचा जप, भजन, कीर्तन, अन्नदान, मंदिरात जाऊन दर्शन,
विशेषतः अक्कलकोट येथे हजारो भक्त एकत्र येतात. हा दिवस आपल्याला एकच शिकवण देतो, कितीही अंधार असला तरी प्रकाश येणारच, कितीही संकट आलं तरी त्यातून मार्ग निघणारच, फक्त श्रद्धा सोडायची नाही. स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे भीतीतून विश्वासाकडे, दुःखातून समाधानाकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास आहे. आता आपण प्रवेश करत आहोत त्या भूमीत जिथे प्रत्येक कणात भक्ती आहे, प्रत्येक वाऱ्यात स्वामी समर्थ नावाचा गजर आहे. ती भूमी म्हणजे अक्कलकोट. अक्कलकोटमध्ये एक वटवृक्ष होता आणि त्या वटवृक्षाखाली बसलेली एक दिव्य मूर्ती, तेच होते श्री स्वामी समर्थ. ते साध्या वेशात, कधी शांत कधी रागीट, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच तेजस्विता होती. लोक दूर दूरवरून येत असत, कोणी दुःख घेऊन, कोणी प्रश्न घेऊन, कोणी फक्त दर्शनासाठी, आणि स्वामी फक्त एका नजरेत सगळं समजून घेत असत. एकदा एक गरीब भक्त स्वामींकडे आला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, स्वामी, माझं सगळं संपलं आहे, काहीच उरलं नाही. स्वामी काही बोलले नाहीत, फक्त त्याच्याकडे पाहिलं. थोड्या वेळाने म्हणाले, जा, सर्व काही ठीक होईल. भक्ताला थोडं आश्चर्य वाटलं, पण त्याने विश्वास ठेवला. काही दिवसातच त्याच्या आयुष्यात चमत्कार झाला. त्याला काम मिळालं, घर सुधारलं. तो पुन्हा स्वामींकडे आला, डोळ्यात आनंदाचे अश्रू घेऊन. हा चमत्कार नव्हता, तो होता श्रद्धेचा परिणाम. एक श्रीमंत माणूस स्वामीकडे आला. त्याला स्वतःचा खूप अभिमान होता. तो म्हणाला, मी खूप मोठा आहे, माझ्याकडे सगळं आहे. स्वामी हसले आणि अचानक रागाने म्हणाले, जा इथून. तो माणूस दुखावला, पण काही दिवसातच त्याचं सगळं नष्ट झालं. तो पुन्हा स्वामीकडे आला, त्यावेळी नम्रतेने. स्वामी म्हणाले, आता कळलं का? स्वामी शिकवतात, अहंकार कधीच टिकत नाही. श्री स्वामी समर्थ यांचे व्यक्तित्व अतिशय विलक्षण होतं. कधी प्रेमळ, कधी कठोर, पण नेहमी सत्य सांगणारे. ते भक्तांना फक्त आशीर्वाद देत नसत, तर त्यांना घडवत असत. अनेक भक्त सांगतात की स्वामीच्या दर्शनाने मन शांत होतं, भीती नाहीशी होते आणि जीवनाला दिशा मिळते. काहींना स्वप्नात दर्शन, काहींना संकटात मदत, काहींना अचानक मार्ग. हे सर्व अनुभव आजही चालू आहेत. आजही अक्कलकोट येथे हजारो भक्त येतात, स्वामींच्या समाधीचं दर्शन घेतात आणि मनशांती अनुभवतात. तेथील वातावरणच वेगळं आहे. जणू काही स्वामी आजही तेथेच आहेत. अक्कलकोटमधील स्वामींचं जीवन आपल्याला शिकवतं, श्रद्धा ठेवा, अहंकार सोडा, गुरुचरणी नतमस्तक व्हा. चमत्कार हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो, पण जेव्हा तो स्वतःच्या आयुष्यात घडतो तेव्हा तो केवळ चमत्कार राहत नाही, तो विश्वास बनतो, श्रद्धा बनतो. आणि अशा असंख्य चमत्कारांनी भरलेलं जीवन होतं श्री स्वामी समर्थ यांचं. एकदा एक भक्त गंभीर आजारी होता. डॉक्टरांनी हात टेकले होते, कुटुंबीय निराश झाले होते. शेवटचा उपाय म्हणून त्याला स्वामी समर्थांच्या चरणी आणलं. स्वामी शांत बसले होते. त्याने फक्त त्याच्याकडं पाहिलं आणि म्हणाले, काही होणार नाही. त्या एका वाक्यात काय शक्ती होती कोण जाणे. काही दिवसातच तो भक्त पूर्णपणे बरा झाला. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. हे औषध नव्हतं, ही होती कृपा. एक व्यापारी मोठ्या कर्जात बुडाला होता. घर विकण्याची वेळ आली होती. तो रडत रडत स्वामींकडे आला. स्वामी म्हणाले, जा, उद्या सर्व ठीक होईल. त्याला विश्वास बसला नाही, पण दुसऱ्या दिवशी अचानक जुना व्यवहार पूर्ण झाला. पैसे मिळाले आणि कर्ज फिटलं. हे योगायोग नव्हतं, ही होती स्वामींची लीला. अक्कलकोटमध्ये एकदा भीषण वादळ आलं. लोक घाबरले, घरे उद्ध्वस्त होण्याची भीती होती. ते स्वामींकडे धावले. स्वामी बाहेर आले, आकाशाकडे पाहिलं आणि फक्त एकच शब्द उच्चारला, थांब. आणि काही क्षणातच वादळ शांत झालं. हे ऐकून अंगावर शहारे येतात. एक भक्त खूप अडचणीत होता. त्याला कोणताच मार्ग दिसत नव्हता. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. त्यात श्री स्वामी समर्थ आले आणि ते म्हणाले, घाबरू नकोस, हा मार्ग निवड. तो जागा झाला आणि स्वामींनी सांगितलेला मार्ग निवडला. काही दिवसातच त्याचं आयुष्य बदललं. हे चमत्कार फक्त भूतकाळातच नाहीत, आजही लाखो भक्त सांगतात की संकटात अचानक मदत मिळते, मनात शांतता निर्माण होते, अडचणीवर मार्ग सापडतो. हे सर्व कशामुळे? तर श्रद्धा आणि स्वामींची कृपा यामुळेच. स्वामी समर्थांनी कधीही स्वतःला चमत्कारी म्हटलं नाही. ते फक्त म्हणायचे, देवावर विश्वास ठेवा. खरा चमत्कार म्हणजे आपलं बदललेलं मन, वाढलेला विश्वास आणि मिळालेली शांतता.
चमत्कार बाहेर नाही, तो आपल्या श्रद्धेत आहे. जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने गुरुचरणी समर्पित होतो तेव्हा अशक्यही शक्य होते. चमत्काराने मन थक्क होतं, पण उपदेशाने जीवन बदलतं. आणि म्हणूनच श्री स्वामी समर्थ यांचे उपदेश आजही लोकांच्या आयुष्याला दिशा देत आहेत. हे उपदेश मोठे ग्रंथ नाहीत, ते साधे, सरळ पण अत्यंत प्रभावी आहेत. पहिला उपदेश, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ एक वाक्य नाही, हा एक जीवनाचा आधार आहे. जेव्हा भीती वाटते, जेव्हा अंधार वाढतो, तेव्हा हे वाक्य आठवा. तुम्हाला जाणवेल कोणीतरी तुमच्यासोबत आहे. दुसरा उपदेश, श्रद्धा आणि सबुरी. स्वामींची सर्वात मोठा संदेश, श्रद्धा ठेवा आणि संयम ठेवा. आज आपण लगेच परिणाम अपेक्षित करतो, पण स्वामी सांगतात योग्य वेळ आल्यावरच सर्व काही घडतं. तिसरा उपदेश, अहंकार सोडा. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मी मोठा आहे, माझ्याकडे सगळं आहे, ही भावना आपल्याला खाली आणते. स्वामी शिकवतात नम्र राहा, कारण मोठेपणा नम्रतेचाच असतो. चौथा उपदेश, सेवा करा. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, इतरांची मदत करा. भुकेलेला अन्न द्या, दुःखी माणसाला आधार द्या, गरजूंना मदत करा. हीच खरी भक्ती आहे. पाचवा उपदेश, मन शांत ठेवा. आजच्या धावपळीच्या जीवनात मन सतत अस्थिर असतं. स्वामी सांगतात शांत मनातच देव वास करतो. ध्यान करा, नामस्मरण करा, सकारात्मक विचार ठेवा. सहावा उपदेश, सत्याचा मार्ग निवडा. खोटं बोलून काही काळ फायदा होईल, पण सत्य कायम टिकतं. स्वामींचा स्पष्ट संदेश होता, नेहमी सत्य बोला आणि योग्य मार्ग निवडा. सातवा उपदेश, गुरुचरणी समर्पण. जीवनात कितीही अडचणी आल्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरु कधीच साथ सोडत नाही. श्री स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास ठेवा आणि जे सर्व काही आहे त्यांच्या चरणी अर्पण करा. आठवा उपदेश, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हा सर्वात गूढ आणि शक्तिशाली उपदेश होता. काही वेळा आपल्याला वाटतं हे का घडतं, पण स्वामी सांगतात प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं आणि शेवटी ते आपल्या चांगल्यासाठीच झालेलं असतं. स्वामी समर्थांचे उपदेश आपल्याला शिकवतात की भीती सोडा, विश्वास ठेवा, नम्र राहा, सेवा करा आणि सकारात्मक राहा. जीवनात कधी शांतता हवी असेल, मन स्थिर करायचं असेल किंवा देवाशी एकरूप व्हायचं असेल तर सर्वोत्तम आणि एकच मार्ग आहे, तो म्हणजे नामस्मरण, मंत्र जप. आणि जेव्हा तो जप असतो श्री स्वामी समर्थ यांचा, तेव्हा ती ऊर्जा अनेक पटीनं वाढते. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. रोज जप केल्याने मन शांत होते, भीती दूर होते, आत्मविश्वास वाढतो. दत्त मंत्र. ओम दिगंबराय विद्महे अत्रेय पुत्राय धीमहि तन्नो दंतः प्रचोदयात. हा मंत्र दत्तात्रेय यांना समर्पित आहे. यामुळे आध्यात्मिक प्रगती होते. मंत्र जप फक्त शब्द नाही, तो एक अनुभव आहे. जप करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. शांत ठिकाणी बसा, समोर स्वामींची फोटो किंवा मूर्ती ठेवा. 108 वेळा जप करा. तुम्ही माळ वापरू शकता. मन पूर्णपणे एकाग्र ठेवा, सकारात्मक विचार ठेवा. सर्वोत्तम वेळ जपासाठी म्हणजे पहाट, ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळ. जपाचे फायदे काय असतील? नियमित जप केल्याने मनातील तणाव कमी होतो, नकारात्मकता विचार दूर होतात, आत्मशक्ती वाढते आणि जीवनात स्थैर्य येतं. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ दयाघन, भक्तांच्या संकटात तूची करशी रक्षण. जय जय स्वामी समर्थ, कृपा करा माझ्यावर, तुमच्या चरणी ठेवतो जीवनाचा आधार. फक्त स्वामी समर्थ हे नाव जरी मनापासून घेतलं तरी मन शांत होतं, भीती कमी होते आणि आतून एक वेगळीच ताकद मिळते. डोळे बंद करा आणि मनात म्हणा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. काही क्षणातच तुम्हाला जाणवेल एक शांतता, एक ऊर्जा आणि एक आधार. मंत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत, तो आपल्या आत्म्याला जाणवणारा स्पंदन आहे. श्रद्धेने जपा आणि अनुभव स्वतः घ्या.
जेव्हा शब्द कमी पडतात तेव्हा भावना कविता बनवून व्यक्त होतात आणि जेव्हा ती कविता असते श्री स्वामी समर्थ यांच्यासाठी तेव्हा प्रत्येक ओळ भक्तीने भरलेली असते. स्वामी, तू माझा श्वास आहेस, तूच माझा विश्वास आहेस. या जगात हरवलो जेव्हा तूच माझा प्रकाश आहेस. अंधाराच्या त्या वाटेवरती तू धूप बनवून उभा राहिलास. डगमगलेल्या या मनाला हात धरून पुढे चालवलास. भिवू नकोस म्हणणारा तू हृदयात माझा वसलेला. दुःखाच्या त्या प्रत्येक क्षणी सावली बनून उभा असलेला. कधी आईसारखा जपलंस, कधी वडिलांसारखं शिकवलंस. चुकलो जेथे या जीवनात तिथे प्रेमानेच मार्ग दाखवलास. तुझ्या नावाचा गजर जरी ओठावर येतो हळूच, मनाला मिळते शांतता, जणू स्पर्श तुझा होतो अलगद. स्वामी, तुझ्या वाचून काहीच नाही, तूच माझं सर्वस्व आहेस. जीवनाच्या या प्रवासात तूच माझा खरा गुरु आहेस. ही कविता फक्त शब्द नाहीत, तर प्रत्येक भक्तांच्या हृदयातील भावना आहे. जेव्हा मन खचतं तेव्हा स्वामी आठवतात. जेव्हा आनंद मिळतो तेव्हाही स्वामींचीच कृपा वाटते. कथा ऐकताना मन भारावून जातं, पण जेव्हा ती कथा खऱ्या आयुष्यात घडलेली असते तेव्हा ती फक्त कथा राहत नाही, तर ती अनुभव बनते, श्रद्धा बनते. आणि अशाच असंख्य अनुभवांनी भरलेलं आहे श्री स्वामी समर्थ यांचं भक्तविश्व. पहिला अनुभव, हरवलेली आशा परत मिळाली. एक महिला, जीवनात सतत संकट, घरात वाद, आर्थिक अडचणी, मनात नैराश्य. ती पूर्णपणे खचलेली होती. एक दिवस कोणीतरी तिला सांगितलं, स्वामी समर्थांचं नामस्मरण कर. ती दररोज म्हणू लागली, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. हळूहळू तिच्या मनात शांतता येऊ लागली. घरातील वातावरण बदलू लागलं. काही महिन्यातच तिचं आयुष्य पूर्ण बदललं. हा चमत्कार नव्हता, ही होती श्रद्धेची ताकद. दुसरा अनुभव, स्वप्नात मिळालेला मार्ग. एक तरुण करिअरमध्ये अडकलेला. काय करावं काहीच समजत नव्हतं. एका रात्री त्याला स्वप्न पडलं. त्यात श्री स्वामी समर्थ दिसली. स्वामी त्याला एवढेच म्हणाले, हा मार्ग निवड. तो जागा झाला. थोडा गोंधळलेला, पण आतून मात्र त्याला खात्री होती. त्याने स्वामीने सांगितलेला निर्णय घेतला. काही वर्षातच तो खूप यशस्वी झाला. तिसरा अनुभव, संकटातून वाचलेलं कुटुंब. एक कुटुंब प्रवास करत होतं. अचानक मोठा अपघात होणार होता. गाडीचा ताबा सुटला. त्या क्षणी त्यांनी जोरात म्हटलं, श्री स्वामी समर्थ. आणि आश्चर्य म्हणजे गाडी थांबली आणि सर्वजण सुरक्षित राहिले. हे ऐकून अंगावर शहारे येतात. चौथा अनुभव, अक्कलकोटचा दिव्य अनुभव. एक भक्त प्रथमच अक्कलकोट येथे गेला. तो खूप तणावात होता. जसे त्याने स्वामी समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतलं, त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला जाणवलं जणू काही त्याचं सगळं दुःख हलकं झालं आहे. तो म्हणाला, मी येथे आलो आणि मी बदललो. पाचवा अनुभव, नावातील शक्ती. एक वृद्ध व्यक्ती दररोज फक्त एकच काम करत असे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ या नावाचा जप. कोणताही मोठा विधी नाही, कोणतीही मोठी पूजा नाही, फक्त नामस्मरण. आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायमच एक समाधान आणि एक शांतता होती. हेच तर खरं आहे सुख. हे सर्व अनुभव आपल्याला एकच सांगतात, स्वामी समर्थ आजही आपल्यासोबत आहेत. ते आपल्या हाकेला ऐकतात आणि योग्य वेळी मदत करतात. जीवनात संकट तर येणारच, पण आपण एकटे नाहीत. श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा आणि स्वामीवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणजे भक्तांसाठी एक पवित्र पर्व आहे. हा दिवस फक्त साजरा करायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. प्रकट दिनाची सुरुवात लवकर करा. पहाटे उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा, घरात पवित्र वातावरण तयार करा. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर दिवा लावा, फुले अर्पण करा. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 108 वेळा किंवा शक्य होईल तितका वेळ जपा. शांतपणे बसा, मन एकाग्र करा आणि नाम स्वामींचे स्मरण करा. या दिवशी स्वामींचं जीवन जाणून घेणं खूप शुभ मानलं जातं. स्वामी समर्थांच्या कथा वाचा, त्यांच्या उपदेशावर विचार करा. यामुळे श्रद्धा अधिक दृढ होते. घरात किंवा मंदिरात स्वामींची आरती करा, भजन कीर्तन आयोजित करा. जय जय स्वामी समर्थ गजर केल्याने वातावरण पवित्र होतं.
स्वामी समर्थांना सर्वात प्रिय काय आहे माहिती आहे का? सेवा आणि अन्नदान. स्वामी समर्थांना सेवा आणि अन्नदान करणं सर्वात प्रिय होतं. त्यामुळे त्या दिवशी गरिबांना अन्न द्या, पक्ष्यांना दाणे टाका, गरजू लोकांना मदत करा आणि हीच खरी भक्ती आहे. शक्य असेल तर मंदिरात जा, स्वामींचे दर्शन घ्या. विशेषतः अक्कलकोट येथे या दिवशी मोठा उत्सव साजरा होतो. हजारो भक्त एकत्र येतात आणि वातावरण पूर्णपणे भक्तिमय होतं. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, डोळे बंद करा, स्वामींचं ध्यान करा, आपल्या आयुष्याचा विचार करा. मी काय सुधारू शकतो? मी कसा चांगला माणूस बनू शकतो? दिवसाच्या शेवटी दिवा लावा, आरती करा, स्वामींचे आभार माना. आजचा दिवस तुझ्या कृपेने चांगला गेला म्हणून. प्रकट दिन साजरा करणं म्हणजे फक्त पूजा करणं नाही तर मन शुद्ध करणं आहे. फक्त मंत्र जप करणं नाही तर श्रद्धा जागवणं आहे. स्वामींना मोठे विधी नको, त्यांना हवं आहे तुमचं स्वच्छ मन. श्रद्धा ठेवा, सेवा करा आणि नामस्मरण करा. आज आपण एका अद्भुत प्रवासातून गेलो. भक्तीचा, श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रवास. या प्रवासात आपण जाणून घेतलं त्या दिव्य शक्तीबद्दल ज्या आजही लाखो भक्तांच्या हृदयात जिवंत आहेत. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणजे संकटात आधार, अंधारात प्रकाश आणि निराशेत आशा. ते केवळ एक संत नाहीत, ते एक अनुभव आहेत, एक विश्वास आहेत. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी घाबरू नका, कधीही हार मानू नका, कारण भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे स्वामींची हमखास साथ तुमच्यासोबत आहे. जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींचं नाव घेता तेव्हा तुमच्यात एक वेगळी शक्ती जागृत होते. संकट लहान वाटू लागतात आणि मार्ग आपोआप सापडतो. डोळे बंद करा आणि मनात म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. काही क्षणातच तुम्हाला जाणवेल एक शांतता, एक आधार आणि एक विश्वास. स्वामी समर्थ प्रकट दिन हा एक फक्त उत्सव नाही, तो नवीन सुरुवात आहे, एक आत्मिक जागृती आहे. जर तुम्हाला हा भक्तिमय प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थ नावाचा जप कमेंटमध्ये जरूर लिहा. माहिती देताना जर माहिती काही चुकीची केली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया एक नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन भक्तिकथेसोबत. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.